आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याच्या वतीनं मोठा दणका बसलाय। दोघांचेही संचालक पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत। संदीप शिंदेंनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केलेली होती आणि त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर येते। जेव्हापासून सदावर्तेंची सत्ता एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काही त्यांनी निर्णयच घेतलेला होता। या बँकेचं चांगलं कामकाज पूर्वत व्हावं म्हणून लवकरच आम्ही आरबीआयचे सीजीएम साहेबांना भेटणार आहोत। परंतु सहकार खात्यानं जे काही पोटनियम नामंजूर केले, या नामंजूर केलेल्या पोटनियमांमुळे सभासदांमध्ये आनंदाची लहर जरी आली असली तरी आमची हक्काची एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही पूर्वत चाली झाली पाहिजे। आम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे, ओढी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी सभासदांची आहे। आणि ते जर लवकरात लवकर झाली नाही तर एसटी कामगार संघटना या संचालकांच्या घरावरती मोर्चे काढून त्यांना बँक पूर्वत चालू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना भाग पाडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।